आज आम्ही पहिले तत्व जे आहे ते त्याची अभ्यास करणार आहोत काही दिवस. आय रिक्वेस्ट पास्टर टू रीड दॅट फर्स्ट पोर्शन ऑफ द स्क्रिप्चर्स, देवाचे वचन. ऑलराईट. येस, द फर्स्ट पॅराग्राफ. ठीक आहे. आपण 28 तत्वाचा हा पहिला अध्याय पाहत आहोत. पहिला अध्याय आहे देवाचे वचन. पवित्र शास्त्र आणि नवा करार देवाचे लिखित वचन आहे. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या देवाच्या मनुष्याने बदललेले, लिहिलेले आणि दैवी प्रेरणेने दिलेले ते वचन आहे. ह्या वचनामध्ये तारणासाठी आवश्यक असलेले ज्ञान देवाने मानवाला दिले आहे. पवित्र शास्त्र त्याच्या इच्छेचे अचूक प्रगटीकरण आहे. हे स्वभावाचे प्रमाण आहे, अनुभवाची कसोटी आहे, मूलभूत तत्वांचे अधिकारयुक्त आविष्करण आहे आणि इतिहासातील देवाच्या कार्याचा विश्वसनीय वृत्तांत आहे. येस, तर हे आमचे पहिले तत्व आहे. माहित आहे, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात हॉट सेलिंग पुस्तकं म्हणजे बायबल. 6 अब्ज, 6 बिलियन बायबल्स ह्या जगामध्ये विकलेल्या आहेत. किती बायबल? 6 अब्ज, या 6 बिलियन कॉपीज ऑफ द बायबल आर सोल्ड. का असं? कितीतरी धर्म आहे, पण का असं की 6 अब्ज बायबल विकले गेलेले आहेत? तुम्ही मोठे मोठे हॉटेलमध्ये जावा पूर्वी, तर प्रत्येक रूम मध्ये बायबल होतं. पुण्यामध्ये हॉटेल ब्लू डायमंड मध्ये जेव्हा मी गेलो 10-15 वर्षापूर्वी, जेव्हा माझा मित्र फॉरेनवरून आलं, तर त्यांच्या रूम मध्ये बायबल होतं. प्रत्येक रूम मध्ये बायबल होतं. ते साधारण पुस्तक नाहीये. आमच्या घरामध्ये बहुतेक 4-5 पुस्तक आहे, बायबल आहे, पण आम्हाला माहित नाही की ह्याच्यामध्ये काय आहे. हे आमचे चरित्र बदलू शकतं. आमेन. So let's see the first paragraph. Please read, Pastor. No book. जो ग्रंथ जितका प्रिय तितकाच तिरस्कारणीय, हं, जितका सन्माननीय तितकाच धिक्कारलेला असा हा ग्रंथ बायबल आहे. हं, बायबलसाठी लोकांनी प्राणाहुती दिली. हं, त्याच्यासाठी कित्येकांचा वध करण्यात आला. मानवाच्या महान किंवा उदात्त कार्यासाठी तो प्रेरणादायक ठरला. हं, त्यालाच मानवाची निकृष्टावस्था व नाश याबद्दल दोषी ठरवले. हं, बायबलवरून लढायाच्या ठिणग्या पडल्या. त्याद्वारे क्रांतीची जोपासना करण्यात आली आणि त्यातील कल्पनेद्वारे राष्ट्र ढासळली गेली. नानाविध विचारांचे लोक, उदार धर्मशास्त्रज्ञ यापासून ते भांडवलदारापर्यंत, एक देश व एक पुढारी या मतवाद्यापासून ते मार्क्सिस्ट पर्यंत, हुकुमशहापासून ते बुद्धिदात्यापर्यंत, शांततावादीपासून ते लष्करवाद्यापर्यंत झाडून सारे जण स्वकृतीचे मंडन करण्यासाठी बायबलची पाने चाळून संशोधन करतात. वा. म्हणजे हे फार सिरियस गोष्टी आहे. आमच्या घरामध्ये बायबल आहे, पण आम्हाला ह्याची किंमत माहित नाही. कितीतरी लोक या बायबलसाठी मेलेले आहे. म्हणजे तुमच्या हातात आणि माझ्या हातात आज बायबल आहे त्यासाठी. लेट्स सी नेक्स्ट पॅराग्राफ. बायबलचा बायबलला प्राप्त झालेले अनन्यसाधारण स्थान त्याने प्रस्थापित केलेल्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक या अतुलनीय प्रभावाद्वारे नाही, तर त्याचा उगम आणि त्यामध्ये आलेला मध्यवर्ती विचार याद्वारे ते लाभले आहे. असामान्य देव माणूस याचे देवाने केलेले ते प्रगटीकरण आहे. तो देव माणूस देवपुत्र येशू ख्रिस्त जगताचा उद्धारक आहे. हे तर संपूर्ण बायबल, उत्पत्ती ते प्रकटीकरण, ते एकाच माणसाची गोष्टी आहे, आणि ते आहे येशू ख्रिस्त.
तर काही काही चर्चमध्ये जुना करार वापरत नाही. ते म्हणतात की आम्ही कृपेच्या काळमध्ये आहात म्हणून. पण बायबल म्हणत आहे, योहान 5:39 मध्ये आहे की तुम्ही शास्त्रलेख शोधा. आणि जेव्हा येशू हे शब्द म्हणत होतं, तेव्हा नवीन करार नव्हता. येशूच्या वेळी नवीन करार नव्हता. नवीन करार भरपूर वर्षानंतर आलं. आणि येशू म्हणत आहे की तुम्ही शास्त्रलेख शोधा. का? कारण तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? सार्वकालिक जीवन भेटणार. आणि मग सांगत आहे की हे संपूर्ण ग्रंथ जे आहे फक्त माझ्याविषयी आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही हे बायबल वाचलं, याच्यावरती आम्ही रात्रंदिवस मनन केलं, तर आम्ही रागीट स्वभावचे असेल तर आम्ही शांत होणार. मी दारुड्या होतं, पण हे बायबल माझ्या जीवनामध्ये आलं तर दारू निघून गेलं माझ्या जीवनामधून. सिगरेट निघून गेलं. तर हे साधारण पुस्तक नाहीये. ऐकले का? आजपर्यंत हे आमच्या घरामध्ये होतं. पण आज प्रेज द लॉर्ड की हे दिवसमध्ये आम्ही ते काय करणार? बायबल आपल्या कपाट या कुठून जे बायबल ठेवलेलं आहे ते बाहेर काढणार आहे. आणि रोज आम्ही निर्णय करणार बायबल वाचण्यासाठी. लेट्स सी द नेक्स्ट स्टॅन्झा. दैवी प्रगटीकरण. इतिहासावरून निदर्शनास येते की काही जण देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारतात. त्याचवेळी पुष्कळ जण त्याच्या अस्तित्वाची आत्मविश्वासाने साक्ष देतात आणि स्वतःला त्याने प्रगट केले आहे असेच सांगतात. कोणत्या प्रकाराने देवाने स्वतःला प्रगट केले आहे आणि त्याच्या या प्रगटीकरणात बायबलचा विशेष कार्यभाग काय आहे? नेक्स्ट. सर्वसामान्य प्रगटीकरण. इतिहास, मानवी वागणूक, सत्सद विवेक बुद्धी आणि निसर्ग सृष्टी याद्वारे देह स्वभावाचे अंतरंग उकलण्यास जी मदत होते त्याला सर्वसाधारण प्रगटीकरण असे म्हटले आहे. कारण ते सर्वांना प्राप्त होते आणि त्याचा विचारावर प्रभाव पडतो. लाखो लोकांचा विश्वास आहे की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. सूर्यप्रकाश, पर्जन्य, टेकड्या आणि निर्झर हे सर्व प्रेमळ निर्माणकर्त्याची साक्ष देतात. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे. अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. वा. म्हणजे आम्ही आज सुद्धा कुठं बाहेर पडलो आणि निसर्ग बघितलं, तर प्रत्येक गोष्टी निसर्गमध्ये आम्हाला एकच दर्शवतो आणि ते आहे की येशू. येशू किती छान आहे. टेकडीला बघितलं तर माहित पडतं की येशू हा आमचा सनातन देव आहे आणि तो भक्कम आहे आमच्या पाठीमागं. डगमगत नाही. आम्ही लोक डगमगतात. पण निसर्गमध्ये आम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टी बघितलं, फूल बघितलं, तर आम्हाला माहित पडतं की अं, प्रीती आहे आणि सुगंधित आहे. त्याची वाणी एवढे सुगंधित आहे. तसंच आमचे जीवन असलं पाहिजे. लेट्स सी नेक्स्ट. स्नेह संबंधामध्ये, कुटुंबातील व्यक्तीमध्ये, पती पत्नी व माता पिता आणि मुले बाळे यांच्यामध्ये असलेले आपुलकीचे, आनंदाचे जीवलग नाते व परस्पर असामान्य प्रेम भावना याद्वारे काहींना काळजीवाहू देवाचे दर्शन घडते. वा. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करीते, तसे मी तुमचे सांत्वन करीन. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. तथापि Yes. ज्या Yeah. सूर्यप्रकाशाद्वारे काळजीवाहू निर्माणकर्त्याची साक्ष देण्यात येते, त्याच सूर्यप्रकाशाने पृथ्वी निर्जल व ओसाड बनून उपासमारी ओढवते. त्याचा पर्जन्य प्रवाहात कुटुंबांना जल समाधी मिळते. त्याच टेकड्यांना तडे जाऊन भेगा पडतात आणि सर्व काही जमीनदोस्त होते. तसेच मानवी संबंधामध्ये वारंवार मत्सर, हेवा, क्रोध आणि द्वेष सुद्धा वर डोके काढितो आणि त्याचा परिणाम खुणामध्ये होतो.
सभोवतालचे जग आम्हाला संमिश्र इशारा देते, बहुत प्रश्न पुढे उभे करते आणि सर्वांची उत्तरे अपेक्षिते. ते सत्य व असत्य यांच्यातील संघर्ष दर्शविते. परंतु हा संघर्ष कसा उद्भवला, कोण लढा देतात आणि का, किंवा अंती कोण विजयी होईल, याविषयी काहीच स्पष्टीकरण ते करीत नाही. Amen. माहित आहे भाऊ बहिणीनो, की लोक आमच्या घरामध्ये आमचे नवरा बायकोचे संबंध कसे आहे, ख्रिस्ती घरामध्ये लेकरं कशी आहे, आणि प्रेमाळू फॅमिली असेल, जे लोक प्रार्थनामध्ये आहे, जे लोक येशूमध्ये आहे, बाहेरचे विधर्मी लोकांना माहीत पडते की हे खरोखर ख्रिस्ती लोक आहे. जसं ख्रिस्ती प्रेमाळू आहे, हा लोक सुद्धा तसं आहे. किती इम्पॉर्टंट असलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये बायबल हे ग्रंथ जे आहे आपल्या जीवनामध्ये ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी जे बायबलमध्ये दिलेले आहे ते आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे, मगच आमचे चरित्र चेंज होणार. आणि भविष्यवाणीच्या पुस्तकमध्ये लिहिलं आहे, ज्यापर्यंत आमचे चरित्र येशू सारखं होत नाही त्यापर्यंत येशूच्या दुसरे आगमन होणार नाही. चिन्ह दिसून येत आहे की येशू लवकर येणार आहे, पण येशू का वेळ घेत आहे? वेळ घेत आहे कारण आमच्यामध्ये आजपर्यंत बायबल हे गोष्टी उतरलेल्या नाहीये, पाचारण झालं नाही आमच्या जीवनामध्ये ते गोष्टी. लेट्स रीड अहेड. विशेष प्रगटीकरण. निसर्गामधील देवाच्या प्रगटीकरणावर पापामुळे निर्बंध येतो, कारण देव प्रगटीकरणातील साक्षीचा संपूर्ण अर्थबोध आम्हाला होत नाही. ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी देवाने प्रेमामुळे आम्हाला विशेष प्रगटीकरण दिले. जुना करार आणि नवा करार या दोहोंमध्ये देवाने विशिष्ट प्रकारे प्रगटीकरण करून आपल्या प्रेम स्वभावाविषयी संपूर्ण खुलासा करून कोणताही प्रश्न अणुत्तरित ठेवला नाही. प्रथमच त्याचे प्रगटीकरण संदेष्टाद्वारे आले, शेवटी येशू ख्रिस्ताद्वारे झाले. देवाविषयी सत्य काय आहे हे घोषित केल्यावर देव व्यक्ती आहे हे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. प्रगटीकरणाचे हे दोन्हीही भाग आवश्यक आहेत. ख्रिस्ताद्वारे आम्हाला देवाचे ज्ञान झाले पाहिजे, त्याचप्रमाणे येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याचेही ज्ञान झाले पाहिजे. बायबलद्वारे देव आमची मानसिक, धार्मिक आणि आध्यात्मिक बंधने तोडून टाकतो आणि आमचे तारण करण्यास तो किती उत्सुक आहे हे कळवितो. वा, जेव्हा आम्ही बायबल वाचलं तर आम्हाला माहित पडणार की आम्ही सगळे बंदीमध्ये आहोत, बंधनमध्ये आहोत, आणि आम्ही ह्या बंधनमधून बाहेर पडू शकत नाही. पण जेव्हा आम्ही बायबल उघडलं, मला माहित आहे, लक्षात आहे की 30 वर्षपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा बायबल उघडलं, माझी ऍक्सिडेंट झालं होतं आणि डोक्यावरती 21 टाके बसले होते. मी आयसीयू मध्ये होतं आणि दोन भाव आले आणि मला एक बायबल दिलं आणि पहिल्यांदा मी बायबल उघडलं आणि त्याच्यामधून जे गोष्टी वाचलं, ते मनामध्ये जे बसले, फिक्स झालं, ते संपूर्ण माझे चरित्र चेंज व्हायला सुरुवात झाली. आणि ही कोणाची गोष्टी आहे? येशू आमचा मोठा भाऊ, येशू आमचा तारणारा, येशू जो देवपुत्र होता पण या पृथ्वीवरती आला कशासाठी? कारण तो प्रीतीचा देव आहे. लेट्स सी नेक्स्ट. बायबलचा केंद्रबिंदू. बायबलमध्ये देवाला प्रगट करण्यात आले आहे आणि मानवतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यामध्ये आमची बिकट अवस्था उघड करून त्यावर देवाचा तोडगा प्रगट केला आहे. आम्ही हरवलो आहोत, देवापासून बहुकून गेले आहोत, आणि येशू आमचा शोध करीतो आणि आम्हाला हे ना, परत देवाकडे आणतो. हे ना. असे येस, हे फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही काय, आम्ही हरलेलो आहे, आम्ही येशूकडून लांब गेलेलो आहे कारण आमच्यामध्ये पाप आहे. अँड द गुड न्यूज इज देव आणि येशू आम्हाला शोधत आलेला आहोत आणि आम्हाला तारणची योजना केलेला आहोत आमच्यासाठी. वा, आम्ही
लांब जात आहे देवाकडून, आणि येशू आमच्या पाठीमाग येत आहे. आणि लूक मध्ये एक दाखला आहे की एक मेंढपाळकडे 100 मेंढरे होते, आणि त्याच्यामधून 99 त्याच्याकडे आहे. पण ते एक जे मेंढर हरून गेलं होतं, त्यासाठी तो मेंढपाळ कुठे गेला, दरी आणि डोंगर चढून आपला जीव धोक्यामध्ये टाकून तो आला त्या मेंढरापाशी. ते मेंढर कोणीच नाही, पण हे पृथ्वी आहे. कितीतरी अशीच पृथ्वीसारखं अजून कितीतरी प्लॅनेट्स आहे या देवाने जे बनवलेले आहे. पण एक मात्र प्लॅनेट पृथ्वी देवाकडून लांब गेलं, आणि त्यासाठी ही योजना केली देवाने आपल्या पुत्रांना या पृथ्वीवरती पाठवून देण्यासाठी. वाहा, प्लीज रीड नेक्स्ट. बायबल शास्त्र वचनाचा केंद्रबिंदू ख्रिस्त आहे. जुन्या येस. करारात ख्रिस्त जगाचा उद्धार त्राता असा प्रकट केला आहे. नव्या करारात येशू ख्रिस्त तारणारा म्हणून दर्शवला आहे. प्रत्येक पानावर सांकेतिकरित्या किंवा वास्तविकरित्या त्याचा स्वभाव किंवा त्याचं कार्य याचा निर्देश केलेला आढळेल. वधस्तंभावरील येशूचे मरण याद्वारे देवाच्या स्वभावाचे अंतिम प्रगटीकरण करण्यात आले आहे. तर संपूर्ण बायबल, जुना आणि नवीन काळामध्ये फक्त एक गोष्टी आहे, आणि ते आहे येशू तारणारा. तर मंडळी, आज जेव्हा आम्ही नवीन लोकांना भेटणार, तर आम्ही काय द्यायला पाहिजे? त्यांना शाबत द्यायला पाहिजे, आज्ञा द्यायला पाहिजे, या येशू द्यायला पाहिजे? आज इथं स्पष्ट दिसून येत आहे की आम्ही लोकांना येशू द्यायला पाहिजे. का येशू? कारण येशू त्यांच्या जीवनामधून सगळं बंधन तोडू शकतं. येस, साबत इम्पॉर्टंट आहे, पण साबतनी आमची तारण होत नाही. आमेन. येशू ख्रिस्त फक्त आम्हाला तारण देऊ शकतोय. आणि मंडळी, आज सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये एक गोष्टीची कमी आहे, फार कमी आहे. भरपूर गोष्टी आम्ही करतात, पण एक गोष्टी आम्ही विसरून गेलेलो आहे. लेट्स सी द नेक्स्ट 2 वर्सेस, 2 पॅराग्राफ्स. कुटुंबस्तंभामुळे हे अंतिम प्रगटीकरण घडून आले आहे, कारण त्यामध्ये दोन आत्यंतिक टोके एकत्र आली आहेत. माणसाची अतिदुष्टता आणि देवाचे विपुल प्रेम. मानवाच्या पतित स्वभावाचे दर्शन यापेक्षा दुसऱ्या कशाने होईल? देवाने आपल्या पुत्राला करण्यासाठी दिले हे वधस्तंभ दर्शविते. किती महान यज्ञ बली यापेक्षा अप्रतिम प्रेमाचे प्रगटीकरण दुसऱ्या कशाने केले असते? खरोखर बायबलचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. विश्वव्यापी नाट्य संग्रामात त्याची मुख्य भूमिका आहे. वधस्तंभावर त्याने मिळवलेल्या विजयाचा कळस लवकरच संपूर्ण पाप नाहीसे करण्यामध्ये होईल. मानवजात आणि देव एक संघटित होतील. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील यज्ञ बलीद्वारे देवाने अपरिमित प्रेम दर्शविले आहे. हा विचार बायबलचा केंद्रबिंदू आहे. हे विश्वातील अति उदात्त सत्य आहे. बायबलमधील इतर प्रमुख सत्याचा अभ्यास या सापेक्ष प्रमाणातून करायला हवा. येस. माहित आहे काय चुकतंय आमच्या चर्चमध्ये? आज आम्ही येशू लोकांना दाखवत नाही की येशू आमच्यासाठी क्रूसवरती मेला. क्रॉस मिसिंग आहे आमच्या जीवनामध्ये. आम्ही 10 आज्ञा उंचवतात, दॅट इज गुड, पण येशू नाही उंचवत की येशू तुमचा तारणारा आहे, येशू तुमच्यासाठी क्रूसवरती मेलेला आहे. आणि माहित आहे, हे गोष्टी आम्ही संडे चर्चेस मध्ये बघत आहे की प्रत्येक संडेला ते येशूच्या गोष्टी सांगत आहे की येशू तुम्हाला तारू शकतो, येशू तुमच्यासाठी क्रूसवरती मेलाय, येशू प्रीतीचा देव आहे. आणि माहित आहे, कितीतरी लोक, हिंदू, मुस्लिम, वेगवेगळे धर्माचे लोक येशूकडे येतात. हे गोष्टी आमच्या लक्षात आलं की प्रत्येक चर्चमध्ये आजपासून आम्ही काय देणार? येशू देणार. आणि माहित आहे, 1888 मध्ये,
काय म्हणतात, 1800, 88 1888. 88 1888. 1888 मध्ये दोन लोक जनरल कॉन्फरन्समध्ये, मिनीपॉलिस सभामध्ये, सगळे मंडळी जिथं बसले होते, मोठमोठे प्रेसिडेंट सगळे बसले होते, ते लोकांना सांगितलं की 1844 पासून आजपर्यंत आम्ही 10 आज्ञा उंचवलं, पण आज येशू आम्हाला सांगत आहे की तुम्ही मला उंचवा. मला उंचवलं तर ऑटोमॅटिकली सगळं काय व्यवस्थित होणार. लोकांना येशू पाहिजे आजचा दिवस, कारण सगळे लोक बंधनमध्ये आहे. आज आमच्यामध्ये लोक दारू पिणारे लोक आहे, सिगरेट ओढणारे लोक आहे, भरपूर वाईट व्यसनची गोष्टी करणारे लोक आहे. आज आम्हाला येशू पाहिजे. तर हे गोष्टी आज आम्ही आपल्या लक्षात ठेवणार. थँक यू. विल स्टॉप हिअर. गॉड ब्लेस.